नमस्कार मित्रहो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलं तर त्या डिस्कशनमध्ये आपण रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड देन नेक्स्ट लेक्चर एक्सप्लेन अबाउट द सिग्मा बॉन्ड्स अँड पाय बॉन्ड्स याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. आज आणखीन एक नवीन कन्सेप्ट आहे, तुम्ही आत्तापर्यंत शिकलेली नाही, पण काही गोष्टी तुम्हाला समजण्यासारख्या आहेत त्या सांगण्याचा मी प्रयत्न करेन. ज्याला आपण म्हणतो टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम और दे कॅन एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. मग आपण असं लक्षात घेतोय पहा की ज्याला आपण म्हणतोय टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम. कार्बन ॲटमची आपल्याला टेट्रा व्हॅलन्सी आपल्याला डिस्कस करायची आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहा की कार्बन ॲटम्स आर द टेट्राव्हॅलंट. तो टेट्राव्हॅलंट असतो. टेट्राव्हॅलंटचा अर्थ असा होतो की कार्बन ॲटम्स कॅन हॅव द ॲबिलिटी टू फॉर्म द 4 बॉन्ड्स, म्हणजे तो 4 बॉन्ड फॉर्मेशन करू शकतो असं आपण त्यांना म्हणतो. आणि त्याचं कारण काय असेल? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट सेल इन एक्साइटेड स्टेट ऑफ कार्बन ॲटम. कार्बन ॲटम जेव्हा एक्साइटेड स्टेटमध्ये जातो तेव्हा त्या कार्बनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स विच कॅन फॉर्म द 4 bonds with the another atoms or same atoms and therefore the carbon atoms are called like the tetravalent. म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय पहा, टेट्राव्हॅलंट असं म्हणतो. म्हणजे व्हॅलन्सी जर आपल्याला सांगायची असेल तर व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम इज 4 आणि जर 4 असेल तर टेट्रा मीन्स 4 असं आपण त्यांना म्हणतो. आणि म्हणून आपण टेट्रा मीन्स 4 याला आपण म्हणतो. आणि व्हॅलन्सी टेट्राव्हॅलंट या शब्दाचा अर्थ होतो व्हॅलन्सी, आणि त्याची व्हॅलन्सी आपल्याला किती पाहायला मिळते पहा, तर 4 आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपण कार्बन ॲटम हा टेट्राव्हॅलंट असतो असं आपण त्याला म्हणू. मग आता पहिला प्रश्न आपल्या समोर आहे की कार्बनची व्हॅलन्सी टेट्राव्हॅलंट ही कधी मिळते? व्हॅन द कार्बन ॲटम्स विच अंडरगो द एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ज्यावेळेस तो एक्साइटेड स्टेटमध्ये जातो, एक्साइटेड स्टेट आणि ग्राउंड स्टेट, इट इज द टाईप ऑफ कॉन्फिगरेशन. याला आपण कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे हे 2 प्रकार आपण पाहतो. तुम्ही जे 10thला शिकलेला कॉन्फिगरेशन आहे तर त्याला आपण सेल कॉन्फिगरेशन असं म्हणतो. तुम्ही काय केलात की कार्बनचा ॲटॉमिक नंबर, म्हणजे ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्याला म्हणू, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कशाला म्हणतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कशाला म्हणतो आपण? द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस ऑफ आयटम्स इन सेल, सबसेल्स और ऑर्बिटल्स इज कॉल्ड लाईक द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कुणाला म्हणतो पहा की एखाद्या आयटम्सच्या न्यूक्लियसच्या भोवती ज्या सेल्स असतात, जे सबसेल्स असतात, जे ऑर्बिटल्स असतात, यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन आपण करतो त्या डिस्ट्रीब्युशनलाच आपण काय म्हणायचं आहे पहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. म्हणून आपण द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट सेल्स, subcells or orbitals around the nucleus of atoms of the elements is called like the electronic configuration. त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. तुम्ही जे शिकलात तर सेलमध्ये, म्हणजे जसं आपण बघतो KLM असा आपण सेल्स आपण बघितलात, बरोबर आहे, या सेल असतील, बरोबर, यांना आपण काय म्हणतोय पहा, सेल्स असं म्हणतो, बरोबर. मग आता पहा, तुम्ही कार्बनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे किती असतो? कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 असतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन ॲटम. कार्बन ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 6, बरोबर आहे. म्हणजेच त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात? 6 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि त्यानुसार आपण काय म्हणतोय पहा, हा तुम्हाला डिस्ट्रीब्यूट जर करायचा असेल तर 2 8 8
18 18 असं आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करत असतो. हा तुम्हाला काय असेल पहा 2 आणि त्यानंतर काय असेल तुम्हाला हा एल सेलमध्ये किती येतील 4. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याला आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणू, बरोबर आहे. इथंपर्यंत तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही काय केलात, हे 10th मध्ये शिकलात. काही जणांनी जर तुम्हाला NCERTचं चॉकलेट देऊन तुम्हाला शिकवलं असेल तर मी जे आत्ता सांगणार आहे तर त्या पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला पूर्ण सांगणार नाही कारण आता तेवढा आपल्याकडे वेळ नाही. कारण ह्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आणि केमिकल बॉन्डिंग या 2 चॅप्टरमध्ये तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहेत. पण फक्त एवढं लक्षात असू द्या की आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहणार आहात याला आपण सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. आता मी तुम्हाला सांगतोय सबसेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन और ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्यांना म्हणतो. मग सबसेल किंवा ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल तर याच्याबद्दल जर आपण बघितला तर त्यामध्ये आपण काय सांगतोय पहा, याच्यासाठी एक सिक्वेन्स दिलेला आहे. तो सिक्वेन्स आपण नीट लक्षात ठेवायचा आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. याच्यानुसार आपण काय म्हणतो, फक्त कार्बन बद्दल लक्षात ठेवा, बाकीच्या एलिमेंट्स बद्दल तुम्हाला पुढे चालून येणार आहे. फक्त इथं आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडचा विचार करायचा आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा सेंट्रल आयटम कार्बन आयटम असतो आणि कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना 1s2 असं लिहिलं जातं. त्यानंतर पहा 2s2 असं आपण लिहितो. त्यानंतर तुम्हाला 2p2 हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळतं. हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर हे आपण कुठं एस आणि पी या सबसेलमध्ये आपण रिप्रेझेंट करतो. याला आपण काय म्हणू पहा, सबसेल. इथं आपण लिहू शकता सबसेल. सबसेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपण इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कुठं केलात, सबसेलमध्ये आपण केलात. इथं कुठं केलात, सेलमध्ये इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन आपण लिहिलात किंवा डिस्ट्रीब्युशन केलात. आता आणखीन एक मी तुम्हाला सांगतो, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिटल्स. तर ऑर्बिटल्समध्ये आपल्याला माहीत असावं की पी ऑर्बिटल जे असतात तर त्याच्यामध्ये PX, PY आणि PZ असे 3 ऑर्बिटल आपल्याला पाहायला मिळतात. यांना आपण काय म्हणू, ऑर्बिटल्स असं आपण त्यांना म्हणतो, बरोबर आहे. एसमध्ये किती असतो तुम्हाला, एकच असतो, तो असतो एस ऑर्बिटल आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर आहे. डी मध्ये गेलात तर तुम्हाला काय मिळतील पहा, 5 आपल्याला मिळतात. 1 2 3 4 म्हणजे त्याला आपण dx² - y² dz² dxy dyz dxz असे आपल्याला 5 ऑर्बिटल्स पाहायला मिळतात आणि एफमध्ये आपल्याला 7 ऑर्बिटल्स आपल्याला मिळतात. तर हे ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे आणि ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर मी याला काय लिहू शकतो पहा, याच्यासोबत आपण रिप्रेझेंट करण्याची आणखीन एक पद्धत असते ज्याला आपण बॉक्स टाईप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दाखवत असताना एक बॉक्स दाखवायचा. हे इलेक्ट्रॉन दाखवण्यासाठी आपण एक हाफ ॲरो आपण उपयोगात आणतो, त्यालाच आपण स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतात. याला आपण 2 इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन हे जे डोक्यावर लिहिलेले असतात त्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि हे 2 इलेक्ट्रॉन, त्यानंतर इथं 2 इलेक्ट्रॉन्स आणि इथं तुम्हाला काय असतील पहा, इथं ऑर्बिटल असतात आणि या ऑर्बिटलमध्ये आपण काय करतोय पहा, इथे एक इलेक्ट्रॉन आणि इथे एक इलेक्ट्रॉन आपण म्हणतो. आता ही पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत नाही असं आपल्याला हुंड सांगितलेलं आहे, ते तुम्ही शिकणार आहात. फक्त कार्बनबद्दल आपण चर्चा करतोय म्हणून इथं अनपेड इलेक्ट्रॉन आपल्याला मिळाला. म्हणजेच हा तुमचा काय असेल, हा एस सबसेलमध्ये एकच ऑर्बिटल म्हणजे ज्याला आपण एस ऑर्बिटल म्हणतो. इथं पण एस सबसेल आहे, एफ सबसेलमध्ये एस ऑर्बिटल एक असतो, पण पी सबसेलमध्ये 3 ऑर्बिटल असतात म्हणून आपण इथं लिहू शकता हा PX PY आणि हा PZ. इथंपर्यंत कळतं. याला आपण काय म्हणू पहा, या कॉन्फिगरेशनला ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, याला काय म्हणू आपण, ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला जे आपण रिप्रेझेंट तुमच्या डोळ्यासमोर दिसतं, या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण काय म्हणतो माहिती आहे, याला आपण म्हणता ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याला काय म्हणायचं आपण, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पहा, या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण काय म्हणतोय पहा, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
त्याला काय म्हणू आपण ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जर पाहिला तर त्याच्याकडे 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स नथिंग बट द प्रेझन्स व्हॅलन्सी ऑफ कार्बन आयटम इज द 2. मग कार्बनची व्हॅलन्सी 2 असं म्हणतो अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थेरी. बट कार्बन आयटम्स कॅन फॉर्म द 4 bonds and therefore how to formation of these 4 bonds, and this can be explained by using the another concept that is the hybridization. मग आपण पुढे असं म्हणतोय की आपण ह्या 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे तो 2च बॉन्ड फॉर्मेशन करतो, पण 4 बॉन्ड फॉर्मेशन करण्याची कॅपॅसिटी कार्बनची आपण निसर्गात मिळालेल्या मॉलिक्युल्सवरून ठरवतो. मग आता तो 4 बॉन्ड कसे फॉर्मेशन करत असेल असा जेव्हा क्वेश्चन आपल्या समोर अराईज होतो तेव्हा एक नवीन कन्सेप्ट आपल्याला इंट्रोड्यूस झाली ज्याला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. आणि हायब्रिडायझेशन आपल्याला काय सांगतोय पहा, त्यासाठी मी काय सांगितलं, दो आयटम्स ऑफ द एलिमेंट्स विच कंटेन द 1 or more vacant orbital in its outermost shell which excite the electron from lower energy level to higher energy level, and this jumping of electron is nothing but the excited state electronic configuration. आणि त्यालाच आपण काय म्हणतो एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. मी इथं दाखवलेलं आहे पहा, लोअर एनर्जी लेवलचा इलेक्ट्रॉन कुठे जातो, हायर एनर्जी लेवलमध्ये जातो आणि हायर एनर्जी लेवलमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा, इथं अनपेड इलेक्ट्रॉन राहील कारण इथली पेड इलेक्ट्रॉन पैकी एक इलेक्ट्रॉन निघून गेलाय, जंप घेतलाय, त्यामुळे एक इलेक्ट्रॉन इथं 1 आणि इथं 1 आपल्याला इथून आलेला जंप घेतलेला इलेक्ट्रॉन येतो. या कॉन्फिगरेशनला आपण काय म्हणायचं आहे पहा, एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याला आपण काय म्हणू पहा, एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. अँड ऑन द बेसिस ऑफ दिस एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वी कॅन कंक्लूड दॅट द कार्बन आयटम्स विच कंटेन द 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट शेल, देअरफॉर द कार्बन आयटम इज द टेट्राव्हॅलंट. आणि म्हणून कार्बनची व्हॅलन्सी ही 4 का आहे याचं कारण आपल्याला मिळतं, कार्बन आयटम्स इन एक्साइटेड स्टेट विच कंटेन द 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट शेल. म्हणजे त्याचं कारण काय असेल की कार्बन आयटम जेव्हा एक्साइटेड स्टेटमध्ये जातो तेव्हा त्यांच्याकडे 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळतात आणि 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं तो 4 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन करू शकतो आणि जेवढे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन करतो तेवढीच त्याची व्हॅलन्सी असते. म्हणून आपण कार्बन आयटम्स इज द टेट्राव्हॅलंट असं म्हटलं जातं. म्हणून याचवरून आपण काय म्हणू शकता, कार्बन आयटम इज टेट्राव्हॅलंट. तुम्हाला जर कोणी क्वेश्चन विचारला वाय द कार्बन आयटम इज द टेट्राव्हॅलंट असं जर क्वेश्चन विचारला तर त्याला एका वाक्यामध्ये आपण काय आन्सर देणार आहात, कार्बन आयटम इन एक्साइटेड स्टेट विच कंटेन द 4 अनपेड इलेक्ट्रॉन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ 4 अनपेड इलेक्ट्रॉन इन एक्साइटेड स्टेट विच फॉर्म द 4 कोव्हॅलंट बॉन्ड, हेन्स द कार्बन आयटम इज द टेट्राव्हॅलंट. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, कार्बन आयटम हा टेट्राव्हॅलंट असतो असं आपल्याला त्या एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार आपल्याला सांगता येईल किंवा कंक्लूड करता येईल. आणि हे सांगण्याचं काम, हे एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगण्याचं काम आपल्याला हायब्रिडायझेशन कन्सेप्टनं केलेलं आहे. मग हे जे हायब्रिडायझेशन आहे तर हायब्रिडायझेशन कशाला म्हणतात, हायब्रिडायझेशन किती प्रकारचे असतात, कार्बन आयटम एकाच प्रकारचे हायब्रिडायझेशन दाखवतो का, एकापेक्षा वेगवेगळे तुम्हाला हायब्रिडायझेशन दाखवतो का, याच्याबद्दलचा आजचा कन्सेप्ट आहे, याच्याबद्दलचं आजचं लेक्चर आहे, याच्यावर आपण चर्चा करू. पहा, नेक्स्ट कन्सेप्ट इज द हायब्रिडायझेशन. मग आपण हायब्रिडायझेशन कशाला म्हणतात त्याबद्दल आपण चर्चा करू. तर हे तुम्हाला कळलेलं असेल पहा की कार्बनची व्हॅलन्सी 4 का असते. त्याचबरोबर आपल्याला हे जे तुम्हाला रिपीट करण्यापेक्षा मी जास्त वेळ घालत नाही, हे कॉन्फिगरेशन जे आहे हे कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहिता येणार आहे आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या स्टेप्स तुम्हाला समजलेले असतील. पहा, नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत हायब्रिडायझेशन. तर आता पहा, हायब्रिडायझेशन बद्दल आपण चर्चा करू. तर आता पहा, हायब्रिडायझेशन हा फार मोठा कन्सेप्ट आहे. मी फक्त आपल्याला कार्बनबद्दलच आपण इथं चर्चा करू कारण आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकतोय. जर आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण गेलात, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये गेलात तर हायब्रिडायझेशन हा डिटेलमध्ये कन्सेप्ट आहे. फक्त आपण हायब्रिडायझेशन कशाला म्हणतात एवढंच मी तुम्हाला सांगतो. एक गोष्ट क्लिअर करा, तुम्ही इमॅजिन आपण असं करू शकतो. पहा, एखादा कार्बन आयटम आहे आणि तो कार्बन आयटमला एखादा मॉलिक्यूल फॉर्मेशन करायचा आहे. मॉलिक्यूल फॉर्मेशन कधी होतो, तो
कार्बन आयटम दुसऱ्या वेगवेगळ्या आयटम्स सोबत कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन करतो आणि त्या एकत्र आयटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट्सला आपण काय म्हणू शकता, मॉलिक्यूल असं म्हणतो. जसं मिथेन बघता, कार्बन सोबत 4 हायड्रोजन आयटम असतात. 4 हायड्रोजन आणि कार्बन यांना मिळून आपण मिथेन मॉलिक्यूल म्हणतो, बरोबर आहे. आणि हा मॉलिक्यूल कसा फॉर्मेशन होतो याची माहिती आपल्याला कोण सांगितलेलं आहे, हायब्रिडायझेशन सांगितलेलं आहे. आणि तो कसा फॉर्मेशन करतो त्यासाठी हायब्रिडायझेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावर तुम्हाला नीटमध्ये किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला हायब्रिडायझेशनवर नक्की क्वेश्चन असतो आणि ही फार डिटेलमध्ये आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, हे लक्षात घ्या. आज आपण हायब्रिडायझेशन कन्सर्न विथ ओनली द कार्बन आयटम, म्हणजे आजचं लेक्चर फक्त कार्बन आयटमच्या हायब्रिडायझेशन बद्दल बोलायचं आहे. तर आता बघा, हायब्रिडायझेशन आपण जर बघितला तर हायब्रिडायझेशन कुणाला म्हणतो पहा, त्या कार्बन आयटमला बॉन्ड फॉर्मेशन करायचं आहे, मग तो काय करेल, मॉलिक्यूल फॉर्मेशन करायचं आहे, तो काय करेल, आपल्या आउटर मोस्ट सेलमध्ये जे व्हॅकंट ऑर्बिटल असतात त्या व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये लोअर एनर्जी लेवलचा हायर एनर्जी लेवलमध्ये इलेक्ट्रॉन जंप करतो आणि त्यातून एक्सायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतो आणि त्या आउटर मोस्ट सेलमध्ये जेवढे अनपियर्ड किंवा पियर्ड किंवा व्हॅकंट ऑर्बिटल असतात त्यांचं पार्टिसिपेशन बॉन्ड फॉर्मेशनमध्ये होतं आणि हायब्रिडायझेशनमध्ये होतं आणि त्यानंतर त्यांची आउटर मोस्ट सेलमध्ये असलेले जे ऑर्बिटल असतात या ऑर्बिटलची काय होत असते, मिक्सिंग आणि रिकास्टिंग होत असते. आणि मिक्सिंग आणि रिकास्टिंग झाल्यानंतर जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल आपण इन्व्हॉल्व केला तेवढेच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे ऑर्बिटल आपल्याला मिळतात. त्या ऑर्बिटलला आपण हायब्रिड ऑर्बिटल असं म्हणतो आणि असे हायब्रिड ऑर्बिटल तयार करणारी जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आपण काय म्हणायचं आहे, हायब्रिडायझेशन असं म्हणतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय पहा की हायब्रिडायझेशन कुणाला म्हणतात, एखाद्या कार्बन आयटमला किंवा कोणत्याही आयटम्सला जर मॉलिक्यूल फॉर्मेशन करायचं असेल तर त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे वेगवेगळे ॲटॉमिक ऑर्बिटल असतात त्या वेगवेगळ्या ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग आणि रिकास्टिंग होत असते आणि त्यांच्यापासून तेवढ्याच नंबरचे तेवढ्याच आकाराचे ऑर्बिटल आपल्याला मिळतात आणि त्या ऑर्बिटलला हायब्रिड ऑर्बिटल असं म्हणतो. आणि असे हायब्रिड ऑर्बिटल तयार करणारी जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आपण काय म्हणायचं आहे पहा, हायब्रिडायझेशन असं म्हणतो. पटकन आपण डेफिनेशन लिहिण्याचा प्रयत्न आपण करू पहा. हायब्रिडायझेशन आपण कुणाला म्हणू शकता पहा, द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ different atomic orbitals of an atom of central atom of molecule to form identical orbitals is called as hybrid orbitals. This phenomena is known as hybridization. अशी आपण त्याची डेफिनेशन करू शकता. डेफिनेशन तुम्हाला काय सांगते पहा, काय सांगतो, एक एक शब्द मी तोडून सांगतो, पुन्हा सोबत आपण रिप्रेझेंटेशन करणार आहात, काही मॉडेल मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा, मिक्सिंग अँड रिकास्टिंग याचा अर्थ काय होतो, मिक्स करणे, रिकास्ट करणे, याला आपण काढणे असं म्हणतो, दळणे असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे मिक्स आणि रिकास्ट होतात. काय कोण होतात मिक्स अँड रिकास्ट, डिफरंट ॲटॉमिक ऑर्बिटल, वेगवेगळे ॲटॉमिक ऑर्बिटल, म्हणजे एस ऑर्बिटल असेल, पी एक्स असेल, पी वाय असेल, पी झेड असेल, या वेगवेगळ्या ॲटॉमिक ऑर्बिटलची काय होत असते, मिक्सिंग आणि रिकास्टिंग होते. पण हे कुणाचे ऑर्बिटल आहेत, तर त्यासाठी सेंट्रल ॲटम ऑफ द मॉलिक्यूल, म्हणजे जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलचा जो सेंट्रल ॲटम असतो त्या सेंट्रल ॲटमच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे वेगवेगळे ॲटॉमिक ऑर्बिटल असतात यांची मिक्सिंग आणि रिकास्टिंग होत असते. आणि मिक्सिंग आणि रिकास्टिंग
रिकास्टिंग झाल्यानंतर आपल्याला काय मिळतात, आयडेंटिकल ऑर्बिटल. आयडेंटिकलचा अर्थ समजा, आयडेंटिकल ऑर्बिटलचा अर्थ काय होतो पहा, द ऑर्बिटल्स विच हॅव द सेम नंबर, सेम एनर्जी अँड सेम शेप, त्यांनाच आपण आयडेंटिकल ऑर्बिटल असं म्हणतो. म्हणजे मिक्सिंग आणि रिकास्टिंग करण्या अगोदर एक एस ऑर्बिटल असेल, एक पी एक्स असेल, एक पी वाय असेल, एक पी झेड असेल, बरोबर आहे, किंवा डी ऑर्बिटल असेल. असे वेगवेगळे ऑर्बिटल असतात. त्यांचा आकार वेगवेगळा असतो, त्याची एनर्जी वेगवेगळी असते, त्याचबरोबर आपण काय म्हणू शकता, त्यांचे नंबर्स पण वेगवेगळे असतात. मग अशा वेगवेगळ्या आयटम्सची आणि वेगवेगळ्या ऑर्बिटलची मिक्सिंग आणि रिकास्टिंग होऊन तेवढ्याच नंबरचे मिक्स होताना जेवढी संख्या होती तेवढीच संख्या तयार होते, तेवढेच ऑर्बिटल तयार होतात. त्याचबरोबर वेगवेगळी एनर्जी असते. कोणता ऑर्बिटल 2s मधला असतो, दुसरा 2p मधला असतो. यांची एनर्जी वेगवेगळी असते, सारख्या एनर्जीचे बनतात. त्याचबरोबर एस ऑर्बिटल स्पेरिकल आहे, पी ऑर्बिटल डंबेल शेप आहे. पण जेव्हा मिक्सिंग आणि रिकास्टिंग होईल तेव्हा सर्वांचा शेप काय होतो, सेम होतो. याच ऑर्बिटलला आपण काय म्हणायचं आहे पहा, आयडेंटिकल ऑर्बिटल असं म्हणतो. आणि हे जे आयडेंटिकल ऑर्बिटल आहेत त्यांना एक हायब्रिडायझेशननं नाव दिलेलं आहे, काय म्हणतो आपण, हायब्रिड ऑर्बिटल्स म्हणतो, बरोबर आहे. आणि असे हायब्रिड ऑर्बिटल तयार करणारी जी प्रक्रिया असते त्याला आपण काय म्हणायचं आहे पहा, हायब्रिडायझेशन असं म्हणतो. समजलं असेल. आता नेक्स्ट बघा, मी तुम्हाला दाखवतोय. एक तुमचा काय असेल पहा, एस ऑर्बिटल आहे. याचा एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, याला आपण एस ऑर्बिटल म्हणू. डिटेलमध्ये आहे, फार रिझनिंग आहे, फार इंटरेस्टिंग आहे. पण आपण फक्त कार्बनबद्दल बोलतो. मी जेवढं आत्ता गरजेचं आहे तेवढं मी तुम्हाला सांगतोय पहा. हा एस ऑर्बिटल. त्यानंतर बघा, आपण एक कन्सिडर करू शकता, कार्बन आयटम आहे. कार्बन आयटमचा ॲटॉमिक नंबर किती, 6. त्याच्यामध्ये 1s22, 2s22 आणि हा 2p2. हे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यानंतर पहा, एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s22, 2s1, हा 2px1, 2py1 आणि 2pz1. असं आपण एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, याला आपण एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, याला आपण ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो, बरोबर आहे. मग आता पहा, याची आउटर मोस्ट सेल म्हणजे कोणती असते, आउटर मोस्ट सेल म्हणजे 2s अँड 2px 2py, याला आपण काय म्हणू पहा, आउटर मोस्ट सेल. आउटर मोस्ट सेल. मग या आउटर मोस्ट सेलमध्ये एक एस ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, 3 पी ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत, बरोबर आहे. हे कुणाचे आहेत, कार्बनचे आहेत, बरोबर आहे. यांची काय होते, मिक्सिंग आणि रिकास्टिंग होत असते, बरोबर आहे. म्हणजे आपण एक एस ऑर्बिटल घेतला आणि 3 पी ऑर्बिटल मी इथं दाखवतोय. हा तुमचा पी एक्स असेल, पी वाय असेल आणि हा पी झेड असेल. बघा आता टोटल फार इंटरेस्टिंग आहे. या कार्बन आयटमला जेव्हा मॉलिक्यूल फॉर्मेशन करायचं आहे तेव्हा तो ग्राउंड स्टेटमधला कुठं येतो, एक्साइटेड स्टेटमध्ये येतो. एक्साइटेड स्टेटमध्ये आल्यानंतर त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये जेवढे ऑर्बिटल आहेत त्यांची मिक्सिंग आणि रिकास्टिंग होते. मग किती आहेत बघा, एक एस ऑर्बिटल आहे, त्यानंतर तुमचा काय असेल, पी एक्स, पी वाय, पी झेड असे 3 आहेत. हे 3 आणि हे एक 4, 4 ऑर्बिटल आउटर मोस्ट सेलमध्ये कार्बनच्या प्रेझेंट आहेत. त्यांची मिक्सिंग आणि रिकास्टिंग होते आणि त्यापासून कसले ऑर्बिटल बनतात, आयडेंटिकल ऑर्बिटल बनतात. आयडेंटिकल ऑर्बिटल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सेम एनर्जी, सेम नंबर अँड सेम शेप असे असणाऱ्यांना आपण काय म्हणायचं, आयडेंटिकल ऑर्बिटल म्हणतो. मग मी इथं दाखवतो तुम्हाला. आता पहा, सेम शेप जरी दिसत नसेल तर कन्सिडर करा पहा. तर याला आपण काय म्हणतोय पहा, हा एक लोब आपल्याला दिसतो, हा एक लोब दिसतो, हा एक दिसतो, हा एक दिसतो. याला आपण काय म्हणायचं आहे, याला आपण हायब्रिड ऑर्बिटल असं म्हणतो. याला आपण काय म्हणू, हायब्रिड ऑर्बिटल असं म्हणतो. याला आपण हायब्रिड ऑर्बिटल, याला आपण हायब्रिड ऑर्बिटल, याला हायब्रिड ऑर्बिटल, याला हायब्रिड ऑर्बिटल म्हणतात, बरोबर आहे. म्हणजे जेवढी नंबर बघा, 1 2 3 4 होते, इथं 1 2 3 4 बनले, सेम नंबर मिळाले, सेम एनर्जी. आता बघा, इथं तुम्हाला 3 ऑर्बिटल दे आर कन्सर्न इन सेंटरमध्ये ते कन्सर्ट होते आणि त्यामुळे त्यांना काय म्हणू, सेम एनर्जी. पण याची एनर्जी काय वेगळी, याची एनर्जी वेगळी. पण इथं 4 ऑर्बिटल्स एकाच पॉइंटला
कनेक्ट झालेले आहेत आणि म्हणून आपण याची जेवढी एनर्जी तेवढी याची एनर्जी आहे, याची एनर्जी आहे, म्हणून सेम एनर्जी म्हणतो आणि सेम शेपचे असतात. यालाच आपण आयडेंटिकल ऑर्बिटल म्हणतो, यांनाच आपण हायब्रिड ऑर्बिटल म्हणतो. हायब्रिड ऑर्बिटल हे लक्षात येते. हायब्रिड ऑर्बिटल मिळाले. आता बा याचं नाव कसं द्यायचं आहे, हे तयार होण्यासाठी मी फार महत्त्वाचं सांगतोय बघा, हे तयार होण्यासाठी आपण एक एस ऑर्बिटलचा आणि 3 पी ऑर्बिटल यांची मिक्सिंग आणि रिकास्टिंग केली. बरोबर आहे. म्हणजे हा एक बनण्यासाठी एस ऑर्बिटल एक आणि 3 पी ऑर्बिटल, म्हणून मी काय लिहितोय पहा, हा एस बरोबर आहे, एक एस होता आणि हे 3 पी ऑर्बिटल होते, म्हणून आपण काय करता sp3 याचा अर्थ नंबर ऑफ पी ऑर्बिटल पार्टिसिपेट इन हायब्रिडायझेशन आपण त्याला म्हणतो. म्हणून याचं नाव काय झालं, sp3 हायब्रिडायझेशन. लक्षात येते. sp3 हायब्रिड ऑर्बिटल हा पण काय झाला तुमचा sp3 हायब्रिड ऑर्बिटल, हा पण काय झाला sp3, हा पण काय झाला sp3, राईट. म्हणून या कार्बनची जी टेट्राव्हॅलन्सी कार्बन आयटम आहे तो कार्बन आयटम कोणतं हायब्रिडायझेशन दाखवतो, sp3 हायब्रिडायझेशन आपल्याला दाखवू शकतो. लक्षात येते. म्हणून आपण हे हायब्रिडायझेशन काय असेल, sp3 असेल असं आपण त्यांना म्हणतो. हे हायब्रिडायझेशनची कन्सेप्ट कळली तुम्हाला. आणि सर्वात महत्त्वाचं सेंटेन्स लक्षात ठेवा, ओनली सेंट्रल आयटम ऑफ द मॉलिक्यूल कॅन पार्टिसिपेट इन हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनमध्ये फक्त सेंट्रल आयटमच पार्टिसिपेट होत असतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. लक्षात येते. मग आता बघा, हायब्रिडायझेशन आपल्याला कळलं, हायब्रिडायझेशन कशाला म्हणतात हे आपण इथंपर्यंत कळलेलं असेल. बरोबर आहे. पुन्हा लेक्चर बघा, पण ही कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहा नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात की हायब्रिडायझेशनचा पहिला प्रकार आपल्याला कळला की कार्बन आयटम्स कॅन फॉर्म द sp3 हायब्रिड ऑर्बिटल, देअरफॉर विच ऑल्सो शोज द sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे तो तुम्हाला काय दाखवू शकतो, sp3 हायब्रिडायझेशन आपल्याला दाखवू शकतो. हे आपल्याला एक क्लिअर झालेलं आहे. बरोबर आहे. कधी दाखवतो आणि त्यावेळेस काय असतं हे त्याच्याबद्दल आपण सांगू. आता बघा याच्यानंतर आपण काय म्हणतोय पहा, याच्यामधला जो बॉन्ड आहे, बॉन्ड अँगल आहे, हा जो बॉन्ड अँगल असेल तर हा बॉन्ड अँगल आपल्याला किती मिळतो, तर तो मिळतो 109 डिग्री 28 मिनिट्स. म्हणजे त्याचा बॉन्ड अँगल जो असेल तर 109 डिग्री 28 मिनिट्स हा त्याचा बॉन्ड अँगल असतो. आणि ज्यावेळेस कार्बन आयटम हा sp3 हायब्रिडायझेशनचा असतो तेव्हा त्या दोन बॉन्डेड आयटम्समध्ये जे बॉन्ड अँगल आपल्याला बनतो तो बॉन्ड अँगल आपल्याला किती असेल पहा, 109 डिग्री 28 मिनिट्स. अँड वेन द बॉन्ड अँगल इज दिस 109 डिग्री 28 मिनिट्स, देन दिस मॉलिक्यूल्स कॅन शो द टेट्राहेड्रल जॉमेट्री. त्यांची जॉमेट्री कोणती असते, टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. म्हणजे याचा जो शेप असेल तर याला आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रल जॉमेट्री. ज्या वेळेस आपल्याला कार्बन आयटम हा 109 डिग्री 28 मिनिट्सचा असेल तेव्हा त्याची जॉमेट्री आपल्याला काय असेल पहा, टेट्राहेड्रल जॉमेट्री असेल, असं आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा तर आपण कळतं तुम्हाला sp3 हायब्रिडायझेशन कशाला म्हणू आपण, द मिक्सिंग ऑफ 1s ॲटॉमिक ऑर्बिटल अँड 3p ॲटॉमिक ऑर्बिटल टू फॉर्म द 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल अँड दिस हायब्रिडायझेशन इज कॉल्ड ॲज द sp3 हायब्रिडायझेशन. आणि हा टाईप ऑफ हायब्रिडायझेशन आहे. आणि sp3 हायब्रिडायझेशन असताना त्याचा बॉन्ड अँगल किती असेल, 109 डिग्री 28 मिनिट्स असेल. त्यावेळेस त्याची जॉमेट्री कोणती असेल, टेट्राहेड्रल जॉमेट्री असेल, असं आपण लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला एक कार्बन दाखवतो. हा कार्बन बघा, या कार्बन हा ब्लॅक कलरचा जो तुम्हाला दिसतो याला आपण काय म्हणू पहा, कार्बन. कार्बन सोबत 4 आपल्याला हे आयटम्स जोडलेले आहेत आणि हे 4 आयटम्स आपल्याला 4 कॉर्नर्सला आपल्याला पाहायला मिळतात. आणि या शेपला, या जॉमेट्रीला आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रल जॉमेट्री असं म्हणतात. आणि या टेट्राहेड्रल जॉमेट्रीमध्ये हा हायड्रोजन एक गृहीत धरा, हायड्रोजन कार्बन हायड्रोजन याच्यातला जो अँगल आहे तर तो अँगल किती सांगितला, 109 डिग्री 28 मिनिट्स. आणि याचा बॉन्ड अँगल जर तुम्हाला 109 डिग्री 28 मिनिट्स असेल तर दिस मॉलिक्युल्स विच हॅव द टेट्राहेड्रल जॉमेट्री, याला आपण काय म्हणू पहा, टेट्राहेड्रल जॉमेट्री असं म्हटलं जातं. लक्षात येते तुमच्या. मग हे आपण कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन
हायब्रिडायझेशन जेव्हा sp3 असेल तर तो टेट्राहायड्रल जॉमेट्रीचा असतो, हे तुम्ही पटकन सांगता आलं पाहिजे. आणि टेट्राहायड्रल जॉमेट्री असताना त्याचा बॉन्ड अँगल किती असतो तर 109 डिग्री 28 मिनिट्स असतो, असं आपण लक्षात घ्या. लक्षात येते. हे हायब्रिडायझेशनचा पहिला प्रकार आपण बघितला. याच्यानंतर आपण नेक्स्ट टाईप आपण पाहणार आहात, ज्याला आपण म्हणतो sp2 हायब्रिडायझेशन. मग आता sp2 हायब्रिडायझेशन कधी मिळतं आणि sp हायब्रिडायझेशन कधी मिळतं? कार्बन आयटम्स जनरली शोज द 3 टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. वन इज द sp3, अनदर वन इज द sp2 and थर्ड वन इज द sp हायब्रिडायझेशन. हे लक्षात ठेवा. याच्यावर आपण जास्त चर्चा करायची गरज पडणार नाही, पण मी तुम्हाला मॉडेल्सच्या आधारावर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर हायब्रिडायझेशन कळला आणि त्यानंतर sp3 हायब्रिडायझेशन आपल्याला कळलेलं आहे. आता बघा हा मॉलिक्यूल कसा फॉर्मेशन होतो बघा. मॉलिक्यूल फॉर्मेशन होताना आपण काय म्हणतोय बघा, हायब्रिडायझेशन काय म्हणतोय की हे तुमचा कार्बन आयटम आहे. कार्बन काय घेऊन बसलाय, या कार्बन सोबत हा एक sp3 हायब्रिड ऑर्बिटल, हा एक sp3 हायब्रिड ऑर्बिटल, हा एक sp3 हायब्रिड ऑर्बिटल, हा एक sp3 हायब्रिड ऑर्बिटल. मग आता होतंय काय बघा, sp3 हायब्रिड ऑर्बिटल म्हणजे 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल मिळतील. मग याच्याकडे काय दिसतो तुम्हाला, अनपेड इलेक्ट्रॉन इथे दिसतो. मग हा अनपेड इलेक्ट्रॉन आणि हा हायड्रोजन, समजा हा हायड्रोजनचा 1s ॲटॉमिक ऑर्बिटल, त्याच्याकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन असतो, तो या sp3 हायब्रिड ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो. ओव्हरलॅप झाला की पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते आणि ओव्हरलॅप होताना तो एंड टू एंड ओव्हरलॅपिंग करतो. त्यामुळे आपल्याला कोणता बॉन्ड फॉर्मेशन होईल, सिग्मा बॉन्ड, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा दुसरा हायड्रोजन येतो, दुसरा हायड्रोजनचा 1s ॲटॉमिक ऑर्बिटल विथ अनपेड इलेक्ट्रॉन आणि सेकंड sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन आयटम, दे आर ओव्हरलॅप टू इच अदर, फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड अनदर हायड्रोजन आयटम. तिसरा हायड्रोजन आयटम येतो, त्याचा 1s ॲटॉमिक ऑर्बिटल आणि तिसरा sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन, याची ओव्हरलॅपिंग होत असते आणि त्यापासून तुम्हाला एक CH बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होतो. त्याला आपण काय म्हणायचं आहे पहा, हा सिग्मा बॉन्ड आपण त्याला म्हणतो. चौथा हायड्रोजन आयटम येतो, त्याचा 1s ॲटॉमिक ऑर्बिटल आणि याची ओव्हरलॅपिंग 4th sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन सोबत होते आणि त्यापासून तुम्हाला काय बनतो पहा, हा sp3 हायब्रिड ऑर्बिटल असणारा कार्बन आयटम हा आपल्याला मिथेन मॉलिक्यूल फॉर्मेशन होत असतो. मग आपल्याला हेच रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर मी इथं काय करू शकतो पहा, तर हा एक इथं ओव्हरलॅप करू शकतो, हा इथे एक ओव्हरलॅप करू शकतो, इथे एक ओव्हरलॅप करू शकतो, इथे एक ओव्हरलॅप करू शकतो, बरोबर आहे. असं आपल्याला तो मॉलिक्यूल फॉर्मेशन होतो. असं मिथेन मॉलिक्यूल फॉर्मेशन होतो. या मिथेनमधल्या कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन sp3. का? कारण तो 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल बनवतो आणि त्याचबरोबर तो तुम्हाला टेट्राहायड्रल जॉमेट्री दाखवत असतो. असं आपण त्या मिथेन मॉलिक्यूलबद्दल आपण सांगू शकता. नेक्स्ट आपण पुढे जाणार आहात sp2. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, कोणताही कार्बन आयटम एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये 4 सिग्मा बॉन्ड, 4 सिंगल बॉन्ड फॉर्मेशन करत असतो. त्या कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन काय असेल, sp3 असेल. त्याची जॉमेट्री काय असेल, टेट्राहायड्रल असेल. त्याचबरोबर आपण त्याचा बॉन्ड अँगल किती असेल, 109 डिग्री 28 मिनिट्स असेल. लक्षात राहील तुमच्या. कोणताही मॉलिक्यूल असो, ऑर्गॅनिक कंपाऊंड असो, कार्बन आयटम सोबत 4 सिग्मा बॉन्ड म्हणजे 4 सिंगल बॉन्ड तयार करत असेल. आता असा मॉलिक्यूल तुम्हाला कुठे दिसतो, अल्केनचे जेवढे कार्बन आयटम आपल्याला दिसतील कोणत्या अल्केनमध्ये, त्या प्रत्येक कार्बन सोबत 4 सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन, डबल बॉन्ड तयार होत नाही, ट्रिपल बॉन्ड तयार होत नाही, कुठलाही मल्टिपल बॉन्ड प्रेझेन्स नसेल आणि 4 सिंगल बॉन्ड बनत असतील तर त्या कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन काय असेल पहा, sp3. त्याचा बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स. त्याची जॉमेट्री काय असेल, टेट्राहायड्रल जॉमेट्री असेल. तर एवढं आपण लक्षात ठेवताल. मी पुन्हा एकदा वाक्य सांगतोय, द कार्बन आयटम्स कॅन फॉर्म द 4 सिंगल बॉन्ड और सिग्मा बॉन्ड, absence ऑफ पाय बॉन्ड विच शोज द sp3 हायब्रिडायझेशन. तो काय दाखवतो तुम्हाला, sp3 हायब्रिडायझेशन दाखवत असतो. मग तो कार्बन इथेन मधला असेल, मिथेन मधला असेल, प्रोपेन मधला असेल, डेक्केन मधला असेल, नोनेन मधला असेल, ऑक्टेन मधला असेल, कुठलाही असेल, त्या कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन काय असेल आपल्याला, sp3 असेल. राईट. आता बघा मी तुम्हाला आता जास्त हा लेक्चर पुढे न घेऊन जाता आपण काय करतोय पहा, याच्यामध्ये आपण नेक्स्ट टाईप आपण बघू आणि त्याच्या सोबत मी तुम्हाला मॉडेल दाखवतो, ते तुम्हाला लक्षात येईल. आता पहा, आता दुसरा प्रकार आपण पाहायचा आहे, ज्याला आपण म्हणतो sp2 हायब्रिडायझेशन. आता sp2 हायब्रिडायझेशन आपण कधी म्हणायचं पहा, याच्यामध्ये आपण काय सांगतो, sp2 हायब्रिडायझेशनमध्ये द मिक्सिंग अँड रिकास्टिंग
of 1s atomic orbital and 2p atomic orbital of central atom of molecule to form 3 sp2 hybrid orbital is called sp2 hybridization. sp2 हायब्रिडायझेशन याला आपण काय म्हणू, sp2 हायब्रिडायझेशन असं आपण त्याला म्हणतो. मग आता बघा, एकच्यामध्ये काय असेल, एक एस ॲटॉमिक ऑर्बिटल. मी कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती 6, 1s22 2s22 2p2 हे तुम्हाला आता रिमेंबर झालं असेल, बरोबर आहे. आता याच्यानुसार एक्साइटेड स्टेट 1s22 2s22 हा 2px1 2py1 2pz1 हे त्याचं कॉन्फिगरेशन, बरोबर आहे. मग आता मिक्सिंग आणि रिकास्टिंग कुणाची होते, यांची. कुणाची होत असते, यांची. इथं काय असेल 1, बरोबर आहे. हा 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 2s मध्ये 1 इलेक्ट्रॉन 2px 2py 2pz. आउटरमोस्ट सेलमधले सेंट्रल आयटमचे आपल्याला काय येतील पहा, हे 4 ऑर्बिटल पार्टिसिपेट होतात, मिक्स आणि रिकास्ट होतात. पण आतापर्यंत आपण ते शिकलात, पण मी तुम्हाला कोणता हायब्रिडायझेशन सांगतो, sp2 होताना आपल्याला काय मिळेल, एक एस ऑर्बिटल आणि 2 पी ऑर्बिटल एवढ्यांचीच मिक्सिंग आणि रिकास्टिंग होत असते. आणि हा pz ॲटॉमिक ऑर्बिटल जो आहे विथ अनपेड इलेक्ट्रॉन हा हायब्रिडायझेशनमध्ये भाग घेत नाही, त्याला लिमिटेड हायब्रिडायझेशन असं आपण त्याला म्हणू. मग मिक्सिंग कुणाची होईल, तर हा तुमचा एक एस ऑर्बिटल, दुसरा काय असेल, हा px आणि दुसरा असेल py, बरोबर आहे. यांच्यामध्ये आपल्याला काय होईल पहा, मिक्सिंग आणि रिकास्टिंग होते. आणि सोबत आपल्याला हा अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल असतो. आणि त्यानंतर बघा पुढे याची मिक्सिंग आणि रिकास्टिंग झाली, त्यापासून 3 ऑर्बिटल आपल्याला मिळतात. कोणते बघा, 3 ऑर्बिटल कोणते मिळतील, हे असे. इथं काय सांगतोय पहा, हा तुमचा pz ऑर्बिटल समजू, बरोबर आहे. पण आता इथं काय दिसतील तुम्हाला पहा, हे 3 दिसतील, बरोबर आहे. या तिघांना आपण काय म्हणायचं आहे पहा, याला आपण sp2 ऑर्बिटल, याला आपण sp2 म्हणायचा, याला आपण sp2 म्हणतो, बरोबर आहे. हे हायब्रिड ऑर्बिटल आपल्याला किती मिळाले, 3. हे 3 ऑर्बिटल आपल्याला पाहायला मिळाले. लक्षात येते, हे 3 ऑर्बिटल आपल्याला जे मिळतात, कारण आपण इन्व्हॉल्व किती केले, 3, आणि एक जसाच तसा ठेवला त्याला आपण काय म्हणतो, pz ऑर्बिटल. याला आपण अनहायब्रिडाइज्ड असं आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. मग असे अनहायब्रिडाइज्ड कार्बन आयटम, अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल आणि 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल याच अशा प्रकारचे जे ऑर्बिटल बनतात त्यांनाच आपण काय म्हणू पहा, sp2 हायब्रिडायझेशन म्हणतो. आता हा कार्बन आयटम कधी sp2 हायब्रिडायझेशन दाखवतो हे आपल्याला पुढे तुम्हाला केमिकल बॉन्डिंगमध्ये आहे. तर ज्यावेळेस एखाद्या कार्बन आयटमचं sp2 हायब्रिडायझेशन असेल, याचा अर्थ त्यांच्याकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन्स असणारा अनहायब्रिडाइज्ड ॲटॉमिक ऑर्बिटल प्रेझेंट असतो, म्हणजे तो एक पाय बॉन्ड फॉर्मेशन करतो. मी तुम्हाला पाय बॉन्ड कशाला म्हणतात सांगितलंय, पी ऑर्बिटल पासून किंवा डी ऑर्बिटल पासून, हायब्रिड ऑर्बिटल पासून बॉन्ड फॉर्मेशन होत नाही, फक्त पी ऑर्बिटल पासून पाय बॉन्ड फॉर्मेशन होतो. म्हणून या ठिकाणी अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल आपल्याला मिळतो आणि यांच्यापासूनच पाय बॉन्ड फॉर्मेशन होतो. म्हणून एका कार्बनकडे जर एक पी ऑर्बिटल शिल्लक राहत असेल तर तो एक पाय बॉन्ड फॉर्मेशन करतो, आणि एक पाय बॉन्ड फॉर्मेशन असणाऱ्यांना डबल बॉन्ड म्हणतात. आणि डबल बॉन्ड जर असलं तयार करणारा जो कार्बन आयटम असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन sp2 असेल, आणि त्याची जॉमेट्री म्हणजे याचा बॉन्ड अँगल जो असेल तर याचा बॉन्ड अँगल किती असतो, 120 डिग्री, बरोबर आहे. 120 डिग्री बॉन्ड अँगल असतो आणि ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असते. याला आपण काय म्हणतो, ट्रायगोनल प्लॅनर.
ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री. बघा हे त्रिकोण दिसतो तुम्हाला ट्रायगोनल, आणि त्याला आपण काय म्हणतो ते प्लेनवर असतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय पहा, ऑल दीज 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल प्रेझेंट ऑन द प्लेन, त्यामुळे आपण ट्रायगोनल प्लॅनर असं म्हटलं जातं. त्यावेळेस त्याचा बॉन्ड अँगल किती असतो, 120 डिग्री असतो. लक्षात राहील. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्या कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन sp2 असेल त्या कार्बनसोबत कमीत कमी एक पाय बॉन्ड तयार झालेला असतो, म्हणजेच डबल बॉन्ड तयार झालेला असतो, म्हणजेच तो अल्किन असतो. आणि अल्किनच्या ज्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतात त्या कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन हे कोणतं असेल, sp2 हायब्रिडायझेशन असेल. लक्षात येतं sp2 हायब्रिडायझेशन. आता मी तुम्हाला दाखवतो. बघा एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. आता पहा, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन दिसतो तुम्हाला, हे बघा हे कार्बन आयटम दिसतो तुम्हाला, हा अनहायब्रिडाइज्ड माझ्या बोटात येणारे अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल आहे, आणि हा sp2, हा sp2 आणि हा काय असेल तुमचा sp2 असेल. म्हणून या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल, sp2 असेल. बरोबर आहे. आता बघा दुसरा एक कार्बन आयटम आपण बघितलात, हा पण काय असेल पहा, माझ्या याच्याकडे लक्ष द्या. हे बघा तुम्हाला दिसतो हा ट्रायगोनल दिसतो आणि हा अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल असतो. असे 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटलचे कार्बन आयटम असतील, आणि हे काय करतात पहा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्यांदा कोणता बॉन्ड फॉर्मेशन होतो, सांगा सांगा, पहिल्यांदा कोणता बॉन्ड फॉर्मेशन होतो आपला, तर सिग्मा बॉन्ड. म्हणजे एखादा बॉन्ड जर मॉलिक्यूल फॉर्मेशन होत असेल तर 2 आयटम्समध्ये पहिला बॉन्ड कोणता तयार होतो, सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो बघा, याच्या sp2 हायब्रिड ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग दुसऱ्या कार्बन आयटमच्या sp2 हायब्रिड ऑर्बिटल सोबत होते, मग याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झाली. या कार्बनचा sp2, या कार्बनचा sp2 यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होऊन एक सिग्मा बॉन्ड तयार झाला. बरोबर आहे. हे सिग्मा बॉन्ड तयार झाला. नेक्स्ट पहा, आता पहा दुसरा प्रकार काय पाहायला मिळतो, या कार्बनचा अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल, या कार्बनचा अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल यांची आपल्याला काय होत असते पहा, तर ओव्हरलॅपिंग होते. आणि मी सांगितलेलं आहे p ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग जर साईड टू साईड होत असेल तर त्यावेळेस आपल्याला काय तयार होतो पहा, एक पाय बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होतो. म्हणजे काय तयार झाला पहा, एक पाय बॉन्ड, म्हणजेच आपण हा पाय बॉन्ड आपल्याला तयार झाला, हा पाय बॉन्ड तयार झाला. म्हणजेच आपण काय म्हणतोय पहा, हे p ऑर्बिटल आणि हा p ऑर्बिटल याची ओव्हरलॅपिंग झाली आणि यातून आपल्याला एक बॉन्ड फॉर्मेशन झाला. या पूर्ण सर्कलला मिळून आपण एक पाय बॉन्ड, मी तुम्हाला सांगितलं होतं अबो अँड बिलो द प्लेन, तर या पद्धतीनं तुम्हाला हा पाय बॉन्ड आपल्याला तयार झाला, एक सिग्मा बॉन्ड तयार झाला. बरोबर. त्यानंतर बघा पुढं आपण काय म्हणतोय, हे 2 हायड्रोजन आयटम, हे हायड्रोजन आयटम याच्यासोबत sp2 सोबत ओव्हरलॅपिंग होते, एक CH बॉन्ड तयार झाला. दुसरा हायड्रोजन आयटम याच्यासोबत एक बॉन्ड तयार झाला, याच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा, एक सिग्मा बॉन्ड तयार झाला. त्यानंतर पहा दुसरे 2 हायड्रोजन आयटम काय करतात, तर याच्यासोबत ओव्हरलॅपिंग करतील, त्यापासून तुम्हाला एक बॉन्ड फॉर्मेशन होईल, इथे एक तुम्हाला बॉन्ड फॉर्मेशन तयार होतो पहा. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा 2 कार्बन C2 आणि 4 हायड्रोजन म्हणजे कोण झाला, C2H4 म्हणजे कोण झाला, इथिन, याला इथिलीन म्हणतो. हा इथिलीन तयार होत असताना या कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन किती असेल पहा, sp2, आणि याच्यातला बॉन्ड अँगल हायड्रोजन कार्बन हायड्रोजन हा जो बॉन्ड अँगल असेल तर तो किती असतो, 120 डिग्रीचा. आणि 120 डिग्रीचा जर बॉन्ड अँगल असेल तर त्याला आपण काय म्हणू, ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री म्हणतो. लक्षात राहील. म्हणून आपण एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे, इफ द कार्बन आयटम्स विच फॉर्म द 1 पाय बॉन्ड विच शोज द sp2 hybridization with 120 degree bond angle and having the ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री, त्यावेळेस तुम्हाला काय असेल पहा, ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असते, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. मग आपल्याला डबल बॉन्डेड कार्बन आयटम बघायचे, जेवढे कार्बननी डबल बॉन्ड तयार केले त्या प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असेल, sp2 असेल. हे कळतं तुम्हाला. आता बघा नेक्स्ट आपण पुढे बघणार आहात sp हायब्रिडायझेशनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं बघा. sp हायब्रिडायझेशन कधी म्हणतो, द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ 1 s ॲटॉमिक ऑर्बिटल अँड 1 p ॲटॉमिक ऑर्बिटल. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, याच्यामध्ये आपल्याला 1 p ऑर्बिटल ऑफ द सेंट्रल आयटम
ऑफ द मॉलिक्यूल टू फॉर्म द टू, याला आपण काय म्हणू पा, टू sp हायब्रिड ऑर्बिटल इज कॉल्ड ॲज द sp हायब्रिडायझेशन. फार सिंपल आहे. तर sp हायब्रिडायझेशन आपण कशाला म्हणता, एखाद्या मॉलिक्यूलच्या सेंट्रल आयटमच्या बाह्यतम कक्षेमधला एक s ॲटॉमिक ऑर्बिटल आणि एक p ॲटॉमिक ऑर्बिटल यांची मिक्सिंग आणि रिकास्टिंग होत असते आणि त्यापासून दोन sp हायब्रिड ऑर्बिटल बनतात. त्यालाच आपण sp हायब्रिडायझेशन असं म्हणतो. बरोबर. मग आता बघा याच्यामध्ये होतंय काय पा, याच्यामध्ये मिक्सिंग होत असताना आपण काय म्हणतो, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती सांगितला, तर 6 आहे. त्यानुसार त्याचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलात, एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलात. आता आपल्याला हायब्रिडायझेशन करायचं म्हणजे काय करता, मिक्सिंग आणि रिकास्टिंग करतो. करताना एक s ॲटॉमिक ऑर्बिटल आणि एक p ॲटॉमिक ऑर्बिटल यांची मिक्सिंग आणि रिकास्टिंग होते आणि या दोघांना आपण काय म्हणू पा, अनहायब्रिडाइज्ड. या दोघांना आपण काय म्हणू, अनहायब्रिडाइज्ड. हा पण अनहायब्रिडाइज्ड आहे, हा पण अनहायब्रिडाइज्ड आहे. बरोबर आहे. यांना आपण काय म्हणू पा, अनहायब्रिडाइज्ड असं म्हणतो. बरोबर. हे अनहायब्रिडाइज्ड मिळाला. त्यानंतर पा पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करताना एक s ॲटॉमिक ऑर्बिटल आणि एक p ॲटॉमिक ऑर्बिटल यांची मिक्सिंग आणि रिकास्टिंग होते. बरोबर आहे. याची मिक्सिंग आणि रिकास्टिंग केल्यानंतर आपल्याला काय बनतो, तर याच्यामध्ये मी तुम्हाला इथं दाखवतोय पा, याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पा, एक हा तुमचा sp, दुसरा हा sp. याला आपण काय म्हणू, sp हा पण काय असेल तुमचा sp आणि याच्यासोबत तुम्हाला दोन अनहायब्रिडाइज्ड, हा अनहायब्रिडाइज्ड p ॲटॉमिक ऑर्बिटल असेल. लक्षात येते. मग आता पहा, हा अनहायब्रिडाइज्ड p ॲटॉमिक ऑर्बिटल 2 म्हणजे तो 2 पाय बॉन्ड फॉर्मेशन करू शकतो आणि याच्यामध्ये sp 2 हायब्रिड ऑर्बिटल आपल्याला बनतात. याला आपण sp हायब्रिडायझेशन म्हणतो. आता हा मॉलिक्यूल कसा तयार होतो, कार्बन कधी तुम्हाला sp हायब्रिडायझेशनचा असतो, तर त्यासाठी एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, इफ द कार्बन आयटम्स विच फॉर्म द 2 पाय बॉन्ड्स विच शोज द sp हायब्रिडायझेशन. म्हणजे जेव्हा एखादा कार्बन आयटम 2 पाय बॉन्ड बनवत असतो आणि त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे पा, sp हायब्रिडायझेशन असं म्हटलं जातं. लक्षात राहील. मग आता तो एक मॉलिक्यूल कसा बनतो त्याच्यावर आपण चर्चा करू पा. तर नेक्स्ट आपण पुढं लक्षात घेऊ. आता पहा, हा मॉलिक्यूल आपण बघतो. तर या कार्बन आयटमचं बघा, हे कार्बन आयटम आहे. आता पहा, हा तुमचा जो असेल तर हा एक s आणि एक हे sp, हा sp असेल. बरोबर आहे. याला आपण अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल, याला आपण अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल असं म्हणू. बरोबर आहे. असे 2 कार्बन आयटम असतील. याचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल, sp. याच्यासोबत पहिला बॉन्ड कोणता फॉर्मेशन व्हायला पाहिजे, फर्स्ट बॉन्ड इज द सिग्मा बॉन्ड. हा सिग्मा बॉन्ड आपल्याला तयार झाला. या कार्बनचा एक sp, या कार्बनचा एक sp, याची ओव्हरलॅपिंग झाली आणि त्यामधून तुम्हाला एक सिग्मा बॉन्ड तयार झाला. त्यानंतर बघा पुन्हा काय होईल, इथं तुम्हाला एक p ऑर्बिटल आहे, याचा एक p ऑर्बिटल, यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झाली म्हणजेच आपल्याला तयार होतो हा एक पाय बॉन्ड आपल्याला तयार झाला, एक पाय बॉन्ड तयार झाला. नेक्स्ट बघा दुसरा काय असेल, हा एक आणि तो तुम्हाला ओव्हरलॅप झाला आणि त्यापासून तुम्हाला आणखीन एक पाय बॉन्ड आपल्याला बनतो. 2 अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल आहेत म्हणून 2 पाय बॉन्ड तयार झाले. बरोबर आहे. हे 2 पाय बॉन्ड तयार झाले. आता पहा, या कार्बनचा एक sp हायब्रिड ऑर्बिटल, तो एका हायड्रोजन सोबत ओव्हरलॅप होतो, त्यापासून एक बॉन्ड तयार झाला. त्याच्यानंतर दुसरा हायड्रोजन आयटम येतो आणि दुसऱ्या कार्बन आयटमच्या sp हायब्रिड ऑर्बिटल सोबत तयार होतो. याला आपण काय म्हणायचं आहे पहा, एक सिग्मा बॉन्ड, 2 पाय बॉन्ड म्हणजे ट्रिपल बॉन्ड झाला आणि याच्यासोबत एक सिग्मा बॉन्ड आणि याच्यासोबत एक सिग्मा बॉन्ड तयार होतो. याला आपण ॲसिटिलीन मॉलिक्यूल म्हणू, याला आपण इथाईन मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. आणि याच्यातला जो बॉन्ड अँगल आहे, तुम्हाला बॉन्ड अँगल कळतो तुम्हाला, हायड्रोजन कार्बन कार्बन याच्यातला बॉन्ड अँगल 180 डिग्री किती असेल, 180 डिग्री. याचा बॉन्ड अँगल किती असतो, 180 डिग्री. आणि त्यामुळे त्याची जॉमेट्री कोणती असते, लिनियर जॉमेट्री असते. काय असते, लिनियर जॉमेट्री. याला काय म्हणू आपण, लिनियर जॉमेट्री.
हे लक्षात राहील तुम्हाला. तर हे 3 प्रकारचं हायब्रिडायझेशन आपल्याला कार्बनपासून पाहायला मिळतं, लक्षात राहील. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता मी थोडक्यात तुम्हाला ट्रिक सांगतो. कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल, त्याचा बॉन्ड अँगल किती असेल आणि जॉमेट्री काय असेल. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे एक टेबल तयार करतोय, पटकन तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे. हे हायब्रिडायझेशन तुम्हाला कळलं असेल किंवा नाही कळलं असेल. माझा आज फोकस फक्त तुम्हाला कार्बन आयटम किती प्रकारचे हायब्रिडायझेशन दाखवतो आणि तो कधी कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन दाखवतो. बघा आता मी तुम्हाला काय सांगतोय पहा. जर आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड असं लिहिलात, त्याच्यानंतर आपण पुढं काय लिहू पहा. याच्यामध्ये आपण लिहितो हायब्रिडायझेशन. त्यानंतर आपण काय म्हणू शकता पहा, याच्यामध्ये बॉन्ड अँगल आणि त्यानंतर आपण काय म्हणू शकता, हे जास्त झालं का, थोडं विजिबल होत नाही, मी थोडं लहान लिहितोय पहा. हा बॉन्ड अँगल आणि जॉमेट्री किंवा शेप आपण त्याला म्हणतो. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवू पहा, बरोबर. आता पहा मी काय सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ अल्केन म्हटलात की कार्बन सिंगल बॉन्ड असतो. त्यावेळेस या प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल, sp3. त्यानंतर त्याचा बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स आणि जॉमेट्री काय असेल तुम्हाला, टेट्राहायड्रल, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा इथं तुम्हाला काय असतील पहा, 4 सिग्मा बॉन्ड. हे लक्षात ठेवा. 4 सिग्मा बॉन्ड दिसले कार्बनसोबत की त्याला आपण sp3 म्हणायचा आणि त्याचा बॉन्ड अँगल एवढा असतो, जॉमेट्री टेट्राहायड्रल असते. नेक्स्ट बघा, आता दुसरा असेल अल्कीन, म्हणजेच कार्बन डबल बॉन्ड. यातला 2 कार्बन आयटम आपल्याला काय दाखवतात पहा. याचं हायब्रिडायझेशन sp2. काय लक्षात ठेवायचं आहे, 3 सिग्मा बॉन्ड अँड 1 पाय बॉन्ड. ज्या आयटमसोबत 3 सिग्मा बॉन्ड आणि 1 पाय बॉन्ड आपल्याला बनतो त्याचा हायब्रिडायझेशन sp2, त्याचा बॉन्ड अँगल 120 डिग्री आणि ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री किंवा सिंपल प्लॅनर म्हटला तरी अडचण नाही. तिसरी गोष्ट आणि लास्ट गोष्ट आपण लक्षात ठेवू, जसं ज्याला आपण म्हणता अल्काईन म्हटलात की काय असेल, कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्यावेळेस काय असेल, sp हायब्रिडायझेशन, म्हणजेच 2 सिग्मा बॉन्ड अँड 2 पाय बॉन्ड. असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे पहा, 180 डिग्री बॉन्ड अँगल, त्यालाच आपण लिनियर जॉमेट्री आपण त्यांना म्हणतो. लक्षात राहील. हा टेबल आपण लक्षात ठेवा. याच्यावरून आपल्याला आणखीन बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. पण आत्ता कार्बन सोबत सिंगल बॉन्ड असला, 4ही सिंगल बॉन्ड असले sp3, 1 पाय बॉन्ड तयार झाला म्हणजेच sp2, 2 पाय बॉन्ड तयार झाले तर sp हायब्रिडायझेशन म्हणायचं आहे. तर दिस इज अबाउट द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन आयटम अँड टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन आयटम. मी तुम्हाला काही एक्झाम्पल देईन, त्याच्यातल्या प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. लास्ट एक्झाम्पल मी घेतो आणि त्यानुसार तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तर मी इथं एक्झाम्पल घेतोय पहा. हा टेबल तुम्ही डिक्टेट करून घेतला असाल तर आता आपण एक्झाम्पल काय घेतोय बघा. एक्झाम्पल आपण काय घेऊ, तर आता मी इथं लिहितोय असा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे. तर आता पहा याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, याच्यात तुम्हाला जर बॉन्ड प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन सांगायचं आहे. बघा या कार्बनसोबत 1 आणि हे हायड्रोजनसोबतचा 3 सिंगल बॉन्ड, म्हणजे 4 सिंगल बॉन्ड झाले, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन sp3, बरोबर आहे. आता याच्यासोबत बघा 1 आणि हा हायड्रोजन आहे,
हा 1 2 आणि इथल्या डबल बॉन्डमधला एक सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, 3 सिग्मा झाले, एक पाय बॉन्ड झाला, म्हणून याचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल? sp2, राईट. आता बघा याच्यासोबत या हायड्रोजनसोबत हा हायड्रोजन 1 2 आणि हा 3 सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड, 1 2 3 आणि एक पाय बॉन्ड तयार झाला या कार्बनसोबत, म्हणून याचं हायब्रिडायझेशन sp2 असेल, बरोबर आहे. आता बघा या कार्बनसोबत बघा हा सिग्मा बॉन्ड, इथला सिग्मा बॉन्ड, इथला एक सिग्मा बॉन्ड, 3 सिग्मा बॉन्ड झाले आणि एक पाय बॉन्ड झाला, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल? sp2 असेल, बरोबर आहे. आता पुढं बघा, इंटरेस्टिंग आहे, हा कार्बन बघा, हा कार्बन काय केला आहे? इकडे एक सिग्मा बॉन्ड तयार केला, इकडे एक सिग्मा बॉन्ड तयार केला. किती सिग्मा बॉन्ड झाले? 2 सिग्मा बॉन्ड आणि 2 पाय बॉन्ड आपल्याला बनले. बघा 2 सिग्मा बॉन्ड, ह्या कार्बनबद्दलच विचार करायचा आहे. 2 सिग्मा बॉन्ड, 2 पाय बॉन्ड बनले, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल? sp. काय असेल तुम्हाला? sp. असं नाही की प्रत्येक वेळेस ट्रिपल बॉन्डच असावा, तर ट्रिपल बॉन्ड नाही, ज्या कार्बनसोबत 2 पाय बॉन्ड आणि 2 सिग्मा बॉन्ड बनतील, 2 पाय बॉन्ड 2 सिग्मा बॉन्ड बनतील, त्यावेळेस या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल? sp असेल, लक्षात येईल. आता याच्यासोबत बघा एक सिग्मा बॉन्ड आणि हे 2 हायड्रोजन जोडलेले आहेत, हा पण सिग्मा, हा पण सिग्मा, 1 2 3 सिग्मा बॉन्ड, एक पाय बॉन्ड, म्हणजे हा काय झाला? sp2चा झाला. आता बघा इथे हा कार्बन, याच्यासोबत 3 हायड्रोजन जोडलेले आहेत, बरोबर आहे, म्हणजेच 1 सिग्मा, 2 सिग्मा, 3 आणि हे 4, या कार्बनसोबत 4 सिग्मा बॉन्ड तयार झाले, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल? sp3. कळतंय? असे आपल्याला एक्झाम्पल तुम्हाला काही बुक्समध्ये किंवा काही एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. इंडिकेटेड कार्बन आयटम शोज द विच टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. तर हे हायब्रिडायझेशन तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लक्षात येईल. याचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कार्बन आयटम किती प्रकारचे हायब्रिडायझेशन कधी दाखवतो, त्याचा बॉन्ड अँगल किती, त्याची जॉमेट्री किती, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आज लेंदी जरी झालेलं असेल तर फार महत्त्वाचं लेक्चर आहे. धन्यवाद.